मम्मी घरी नाही आहे तर घरातले सगळे कामं मलाच करणं पडतात. पण घरचे कामं आटपून वावरात पाणी द्यायला जाणं. वावरात जाताना रस्त्यात मला हे 4-5 नग भेटले. म्हटलं हे काय करून राहिले बेटी. त्याची जराशी विचारपूस केल्यावर समजलं की आपल्या शेजारचं जे वावर आहे ते पुण्याला राहतं आणि त्याच्या वावराची मोजणी चालू होती. त्याला वाटलं आपण अटी नाही तर आपल्या वावराचे धुरेच कोरले का कोण. त्याला सांगलं म्हटलं आपण धुरे नाही करत, आपण डायरेक्ट कब्जा करतो. आणि मी आलो आपल्या वावरात गव्हाले पाणी द्यायला. काही नाही 10-12 फट्ट्या राहिल्या होत्या, म्हटलं तेवढ्या देऊन टाकू. मोटर दिली चालू करून आणि आपल्या वावरात एक गुलाबाचं झाड आहे. त्या झाडाचं एक फुल तोडलं आणि त्याचा वास घेत आलो गव्हामध्ये. ते फुल दिलं धारीत फेकून. लहानपणी मी असंच करत जाऊ, मम्मी गव्हाले पाणी दे आणि मी धारीमध्ये असे झाडाचे पानं टाकत जाऊ आणि मग ते कुठलोक जाते ते पाहत जाऊ. आज ते लहानपणची आठवण अजून ताजी झाली. पण आज जरा भयान वाटे. मला काही करमत नव्हतं. मग लाईव्ह वर एका जणानं कमेंट केली होती की भाऊ आयफोन पाण्यामध्ये टाकला. अरे बस का भाई, एवढंच काय. धरला आयफोन आणि डुबवला पाणी. पण पाणी जरा गडूई होतं, त्याच्या ज्यानं खालचा व्हिडिओ काही बरोबर आला नाही. पण राहिला विषय आयफोनचा, आयफोनले काहीच होत. अरे कारे गडे हो, आज 4-5 फट्ट्या राहिल्या, लय उशीर आले तुम्ही. हे बगडे असले की फट्टी कुठलोक गेली ते पाहायचंच काम नाही. पाणी देताना माझ्या डोसक्यात एक विचार आला की आपले व्हिडिओ 5 लाखापेक्षा जास्त लोक पाहतात. पण फॉलोअर किती, फक्त 1,75,000. म्हणजे लोक व्हिडिओ पाहतात पण फॉलो करायचं विसरून जातात. माझ्या म्हणणं एवढंच आहे की व्हिडिओ पाहतात तर फॉलो बी करत जा, की लवकरच आपल्याला आपले 2 लाख फॉलोअर कंप्लीट करायचे. गव्हाच्या 10-12 फट्ट्या राहिल्या होत्या, तेवढ्याला पाणी देऊन मोटर बंद करून टाक. मोटर बंद करून आलो चिची खाली. आणि हे विहीर पाहिली का तुम्ही. विहीर नाही, मौत का कुवा आहे. कुणी जर चुकून या ठिकाणी गेलं की त्याचं कांडच आहे समजा. चला मग मी तर चाललो आता घरी. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. लोक भाषा.